अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळच्या या चहासोबत किंवा ग्रीन टीसोबत मी तुम्हा सगळ्यांना चीअर्स करते. तर सकाळी जेव्हा घरातल्या बाकी व्यक्ती झोपलेल्या असतात तेव्हा हा माझा एकांतातला टाईम मी खूप एन्जॉय करते. तर आता मी ब्रेकफास्टसाठीची तयारी करून ठेवलेली आहे आणि म्हणजे ग्रीन टी घेते. ग्रीन टी घेऊन झाल्यानंतर आज सॅटर्डे आहे त्यामुळे घराची जी साफसफाई असते ती करते मी. तर सॅटर्डेच्या दिवशी जर तुम्ही घराची व्यवस्थित साफसफाई केलं तर घरातली नेगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाते आणि पॉझिटिव्ह वाईब्स ज्या असतात त्या घरात येतात. तशा आमच्या घरी ताई येतात ज्या मला हेल्प करतात क्लिनिंगमध्ये झाडू पोछासाठी. पण जे सोफाज अँड ऑल साफ करायचे असतात त्या गोष्टी मीच करून घेते. तर आज सोफ्याची जी डस्टिंग आहे ती करून घेते मी. डेली सोफ्याच्या मागचा कचरा वगैरे ताईंच्याकडून घेतला जात नाही म्हणून मग मी सॅटर्डेच्या दिवशी ते सोफा वगैरे साईडला करते जेणेकरून त्यांनाही व्यवस्थित झाडून आणि पुसून घेता येईल. या सोफा शीट्स मला डेली अरेंज करावे लागतात. कितीही व्यवस्थित ठेवलं तरी ते इकडे तिकडे होतच असतं दिवसभर. पण सकाळी व्यवस्थित लावल्यानंतर खूप छान वाटतं. त्यानंतर डायनिंग टेबलही आज क्लीन करायचा होता. जरी इथे दिसत नसतं तरी भरपूर धूळ येते त्यामुळे मग डायनिंग टेबल 2 दिवसातून एकदा तरी साफ करावाच लागतो. तर सॅटर्डे सकाळी माझं हे नेहमीचं रिच्युअल आहे की ही नेहमीची डस्टिंग जी आहे ती करून घ्यावी. तर घरच्या बाकीच्या व्यक्ती उठेस्तोपर्यंत माझं आरामात क्लिनिंगचं काम जे आहे ते आटपून होतं. त्यानंतर मी ब्रेकफास्टची तयारी करते. तर जसं तुम्ही पाहिलं असेल सकाळी की मी रवा भिजत घातला होता दही घालून, कारण की मला अप्पे बनवायचे होते आणि अप्प्याचं पीठ नसल्यामुळे मी हे रव्याचे अप्पे बनवते. त्याचसोबत यामध्ये मी गाजराचा कीस, कांदा, कोथिंबीर आणि मिरची घालणार आहे. आणि आपण अप्प्यांना छान फुलवण्यासाठी यामध्ये थोडासा इनो घालूयात. तर या सगळ्या भाज्या घालून यामध्ये मीठ घालून मी छानपैकी बॅटर मिक्स करते. त्यानंतर यामध्ये जितकं लागेल तितकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर आधी मीठ आणि नंतर पाणी ॲड करा, कारण की मीठ घातल्यानंतर थोड्या भाज्यांनाही पाणी सुटतं. हा अप्प्याचा तवा नॉनस्टिक असल्यामुळे मी अगदी नावापुरतं यामध्ये तेल घालते. आणि तवा हा खूप छान आहे, यामध्ये खूप छान असे अप्पे येतात. आणि त्यानंतर आपण अप्प्यांचं बॅटर ॲड करूयात. तर असे हे अप्पे दोन्ही साईडने 3-4 मिनटं भाजून घेऊन आपण व्यवस्थित त्यांना कुक करून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहत असाल अगदी गोल मटोल असे फ्लफी अप्पे तयार झालेले आहेत. सॅटर्डेला ब्रेकफास्ट थोडा लेटच होतो कारण की सगळ्यांना लेटपर्यंत झोपायचं असतं. तर आज फक्त मी आणि अमितच आहे. तर मी आता अमितची छानपैकी प्लेट अरेंज करून देते. नॉर्मली मी याच्यासोबत चटणी बनवते, पण आज माझ्याकडे नारळ नव्हता त्यामुळे मग मी चटणी नाही बनवली. आणि केचप सोबतसुद्धा हे अप्पे खूप छान लागतात.
तर अशा या मेहनत करून बनवलेल्या ब्रेकफास्टला सजवण्यासाठी ते एक्स्ट्रा मिनिट्स मी नक्की घेते आणि मेक शुअर करते की सकाळी ब्रेकफास्टची जी प्लेट आहे ती छान दिसावी, फूड अपीलिंग असेल तर ती खायलाही तेवढीच मज्जा येते. तर काही असं असतं माझं मॉर्निंग रुटीन सॅटर्डेच्या दिवशी. तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कसं वाटला हे मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.